ची सुरुवात करूया महत्त्वाच्या बातम्यांनी। मनसेच्या सगळ्या नेत्यांची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक। शिवतीर्थावर होणार बैठक। पालिका निवडणुकीबाबत चर्चा होण्याची शक्यता। ओबीसी संघटनेची आज महत्त्वाची ऑनलाईन बैठक। बैठकीत ओबीसी समाजाच्या मोर्चाची तारीख निश्चित होण्याची शक्यता। दसऱ्यानंतर म्हणजे 8 किंवा 9 ऑक्टोबरला मोर्चा होईल अशी माहिती। कथित फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्या विरुद्धचा मानहानीचा दावा रद्द। वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयानं दावा अवैध ठरवल्यानं नाना पटोलेंना धक्का। उपमुख्यमंत्री अजित पवार आजपासून पुन्हा सक्रिय। सकाळी 10 वाजल्यापासून अजितदादांच्या मंत्रालयात बैठका। 2 दिवसांपासून घशाला त्रास होत असल्याने जरा होते अलिप्त। सरसंघचालक मोहन भागवतांचा आज 75वा वाढदिवस। वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला श्री श्री रविशंकर यांनी सत्कार करून दिल्या शुभेच्छा। मुंबईतील नेव्हीनगरमधील रायफल चोरी आणि कारतूस चोरी प्रकरणाचा लागला छडा। मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला आलं यश। तेलंगणातून 2 आरोपी अटकेत। इगतपुरीतील रेन फॉरेस्ट हॉटेलवरील सीबीआयच्या छाप्यात बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश। 4 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा अर्थपूर्ण आशीर्वाद असल्याचा संशय। संशयितांची सीबीआय चौकशी होणार। सोलापूरमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाची हजेरी। अक्कलकोटलाही पावसानं झोडपलं। नदी नाले ओव्हरफ्लो। अनेक रस्ते आणि शेती पाण्याखाली। नेपाळनंतर आता फ्रान्समध्येही हिंसाचार उफाळला। पगार आणि पेन्शनला कात्री लागल्यानं संतप्त झाले नागरिक। स्पेशल रिपोर्टनं बुलेटिनला सुरुवात। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची शिवतीर्थावर तब्बल 2.5 तास बुधवारी चर्चा झाली आणि या भेटीत ठाकरे बंधूंच्या युतीबाबतही चर्चा झाली असं कळतंय। येत्या 2 ऑक्टोबरला दसरा मेळाव्यात युतीची घोषणा होते का हेही पाहावं लागेल। ठाकरे बंधूंची राजनीती। ठाकरे बंधूंची युतीवर चर्चा। दसऱ्याला युतीचं तोरण। आधी मराठीच्या मुद्द्यावर एका मंचावर आले। मग वाढदिवसाच्या निमित्तानं मातोश्रीवरती बंधू भेट झाली। त्यानंतर गणपतीच्या साक्षीनं दोनही ठाकरे बंधू भेटले। गेल्या 2 महिन्यांच्या कालावधीत ठाकरे बंधूंच्या भेटीगाठींचा हा सिलसिला सुरू असताना उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचले। आता या भेटीपाठीमागचं कारण उलगडण्याचा प्रयत्न होतोय। या भेटीची पहिली शक्यता म्हणजे दसरा मेळाव्याचं उद्धव ठाकरेंकडनं राज ठाकरेंना निमंत्रण देण्यासाठी ही भेट झाली आहे का याची चर्चा रंगतेय। शिवसेना आणि दसरा मेळावा हे एक समीकरण आहे। याच मेळाव्याच्या माध्यमातून उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करतात। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे। या मेळाव्याविषयी शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी केलेल्या एका वक्तव्याची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा होती। येणाऱ्या दसऱ्याला चांगली बातमी मिळेल। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे भाऊ दसरा मेळाव्याच्या मंचावर एकत्र येतील का याबद्दल निश्चित सांगता येत नाही, मात्र आम्ही त्यांना आमंत्रण देऊ शकतो ही शक्यता नाकारता येत नाही असं सचिन अहिरांनी काही दिवसांपूर्वी म्हटलेलं। विशेष म्हणजे 2 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला मिळते। आता दोन्ही भाऊ एकत्र येण्याची पूर्ण तयारी झालेली आहे आणि तो आम्हाला आनंद आहे। आणि मला या ठिकाणी मी मुद्दाम सांगेल की आता महाराष्ट्राचं राजकारण बदलणार। महाराष्ट्र मध्ये त्या ठिकाणी ठाकरे परिवार त्या ठिकाणी आल्यानंतर, कारण हे महाराष्ट्र ठाकरे परिवारानेच निर्माण केलेला महाराष्ट्र आहे। या भेटीचं दुसरं कारण म्हणजे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर
जागा वाटपाची चर्चा. आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती होईल हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. याविषयी जागा वाटपाबद्दल दोनही ठाकरे बंधूंमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय. मुंबई महानगरपालिकेसोबत ठाणे, पुणे आणि नाशिकच्या महानगरपालिकेच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युलाविषयी या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. हा जो आहे हा तुमचा अंदाज अपना अपना आहे. हा अंदाज अपना अपना फार चालवू नका तुम्ही. माननीय उद्धव ठाकरे आणि सन्माननीय राज ठाकरे यांच्यामधला संवाद हा जबरदस्त आहे. त्याच्यामुळे कधी काय निर्णय घ्यायचे आणि कधी काय घोषणा करायची हे दोघे मिळून ठरवतील. तुम्ही अजिबात डोक्याला ताण घेऊ नका. राज ठाकरेंची मवियात एंट्री होणार अशीही चर्चा आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीचा महत्त्वाचा घटक आहे. राज ठाकरेंची शिवसेनेसोबत युती झाल्यास मवियाचं काय, हाही प्रश्न विचारला जातोय. विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वी काँग्रेस नेत्यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. राज ठाकरेंना सोबत घेण्याविषयी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा केल्याची माहिती आहे. मात्र राज ठाकरे यांना सोबत घेण्यासंदर्भात राज्यातले काँग्रेसचे नेते दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करतील आणि त्यानंतर भूमिका स्पष्ट करतील अशी माहिती आहे. दोघं भाऊ जर महाराष्ट्राच्या हितासाठी, मुंबईच्या हितासाठी जर एकत्र येणार असतील तर मला वाटतं की आपण आपलं शब्दरूपी साथ त्यांना द्यायला हवी. राजकीय साथ वेगळी, पण दोन एखादं एकत्र असेल तर एकत्र येत असेल मला वाटतं की आपल्या शुभेच्छा त्यांच्या मागे उभ्या करणार. शिवसेना असो किंवा मनसे हे दोनही पक्ष सध्या एक प्रकारे राजकीय बॅड पॅचमधनं जात आहेत. पण असं असलं तरी ठाकरे नावाची ताकद आजही भक्कम आहे. या ताकदीच्या जोरावर आगामी पालिका निवडणुका पार करण्याचा मानस दोनही भावांचा दिसतोय. त्यामुळे आगामी काळात युतीची गाडी कशी पुढे सरकते हे पाहावं लागेल. पण ठाकरे बंधू पालिका निवडणुकीत एकत्र आले तर राज्याच्या राजकारणात उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आणि राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या. खळबळच उडाली. झालेल्या कालच्या या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीकडून क्रॉस वोटिंग झाल्याचा दावाही केला जातोय आणि असं असतानाच उद्धव ठाकरे यांनी घेतलेली ही भेट महत्त्वाची मानली जाते. येत्या काळात उद्धव ठाकरे मवियातून बाहेर पडतील का, अशा चर्चाही यामुळे सुरू झाल्या आहेत. बुधवारची सकाळ महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवणारी होती. सकाळी 10:30 वाजता उद्धव ठाकरेंची गाडी थांबली ती थेट शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या बंगल्यासमोर. आणि मग चर्चा सुरू झाली ती उद्धव ठाकरे शिवतीर्थावरती का पोहोचले, युतीची घोषणा आजच होणार का. पण याहूनही महत्वाचं होतं ते भेटीचं टायमिंग. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीची लखतर निघाली. मोठ्या जोमाने निवडणुकीत उतरलेल्या इंडिया आघाडीला पराभवासोबतच मतफुटीची नामुष्की सहन करावी लागली. एनडीएच्या CP राधाकृष्णन यांना तब्बल 452 मतं मिळाली, तर इंडिया आघाडीच्या सुदर्शन रेड्डींना फक्त 300 मतं मिळाली. इंडिया आघाडीच्या 315 खासदारांनी मतदान केलं, पण प्रत्यक्षात रेड्डी यांना 300 मतं मिळालेली आहेत. याचा अर्थ इंडिया आघाडीची 15 मतं फुटली आहेत. यामध्ये उभाटाची 6 मतं फोडल्याचा दावा एनडीएनं केलाय. बघा, मला वाटतं महाराष्ट्राचे आहेत राधाकृष्णनजी आणि 100% महाराष्ट्रामधून देखील त्यांना ही सगळी जी मतं झालेली आहेत, क्रॉस वोटिंग झालेली आहेत, जास्तीत जास्त मतदान जे आहे ते तिथून महाराष्ट्रामधून झालेलं आहे. आम्ही जी काही स्ट्रॅटेजी केली होती त्या स्ट्रॅटेजीचा सुद्धा हा विजय झालेला आहे. त्याच्यामुळे किती मतं फुटली, काय मतं फुटली हे तुम्हाला थोड्या दिवसात कळेल. म्हणजे ही जी पूर्ण स्ट्रॅटेजी राबवली तुम्ही, त्यात देवेंद्र फडणवीस होते का, एकनाथ शिंदे होते का, अजित पवार होते का? यामध्ये माझ्या माहितीनुसार एकनाथ शिंदे साहेब होते, देवेंद्रजी होते, सर्वजण मिळून ही स्ट्रॅटेजी करत होते. साधारणतः किती मतं फुटली असेल? सर्वात जास्त मतदान या ठिकाणी, मग त्याच्यामध्ये युबीटी पण आहे, त्याच्यामध्ये एनसीपी आहे आणि काही काँग्रेस पण आहे. काँग्रेसचं प्रमाण कमी आहे, परंतु मतदान हे आमच्या उमेदवाराला झालेलं आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतल्या पराभवानंतर उभाटामध्ये पुन्हा एकदा काँग्रेस सोबत राहायचं की नाही यावरती चर्चा सुरू झाली. अनेक ज्येष्ठ नेते मवियातून बाहेर पडण्याची मागणी करतायत. मवियाचा हात सोडला तर उद्धव ठाकरेंना लागणारा नवा भिडू राज ठाकरे असतील. ही भेट ही या अनेक राजकीय संदर्भांनी महत्त्वाची ठरते. दसरा मेळाव्यामध्ये काय घोषणा होते, कसं ठरतं आणि नेमका कार्यक्रम पुढचा कसा जाहीर होतो आणि तो त्यांच्या सैनिकांसाठी काय संदेश देतो, हे या दृष्टीनं आजच्या चर्चेकडे पाहायला हरकत नाही.
विधानसभा निकालानंतर दोन्ही ठाकरे बंधू बॅकफूटवरती आहेत. उद्धव ठाकरे आउटगोईंग थांबवू शकत नाही आणि ही गळती थांबवायची असेल आणि मुंबईत सत्ता मिळवायची असेल तर ठाकरे बंधूंची युती हाच उपाय आहे आणि यासाठी गरज पडल्यास उद्धव ठाकरे मविया सोडायलाही तयार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.